तर हा मुकुट मी आत्ता बोलले तो चांदीचा, आणि ही जी बासरी आहे मूर्तीच्या हातामध्ये तर ती सुद्धा चांदीचीच आहे. त्याला छान असं इकडून होतं, हा हे बघा इकडून आहे. आमच्या मम्मीने आल्यापासून मला काही काम करून नाही दिलं, आणि आज 2-4 दिवसापासून रोज भारी भारी करून खाऊ घातलं, आणि शेवटी आमची मम्मी आज आली खिचडी भातावरती. हाय हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, हाय का बरं. तर आजचा व्लॉग आपला आहे शेंडीमधून, माझ्या माहेरातून. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 2-4 दिवस मी इकडेच राहणार आहे. तर अजून पण सई आणि मी इकडेच आहे. तर इकडे यायचं कारण असं काही वेगळं नव्हतं. कारण काय होतं की मला सवासणी घालायच्या होत्या 6 महिन्याच्या शिवच्या. जसा शिव झाला होता त्याच्यानंतर मावळ्याच्या ज्या सवासणी असतात 6 महिन्यानंतर घालतात. आता प्रत्येक गावागावात प्रथा असते, काही ठिकाणी असेल नसेल माहीत नाही, पण आमच्या इकडे तरी आहे की बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं तर जिला मावळ्या असतात तर 6 महिन्याच्या झाल्याच्या नंतर बाळ सवासणी घालतात. तर त्याच माझ्या सवासणी राहिल्या होत्या. शिव आता 9 महिन्याचा होता आला, तरी आम्ही अजून काय सवासणी घातल्या नव्हत्या. घालायला असं बऱ्याचशा अडचणी आल्या मध्ये, काही महिन्यात घालत नव्हते, काही महिन्यात देवींचे घट बसले, असे बरेचसे कारण होते. त्याच्यामुळं त्या सवासणी माझ्या राहून गेल्या. त्याच्यामुळं मग म्हटलं आता घालून टाकावं, त्यासाठी मी इथं आले होते. हेच कारण होतं माहेरी येण्याचं. तर इकडं शिव खेळतोय, इकडं मम्मी त्याला नादी लावते, आणि आमच्या मम्मीने आल्यापासून मला काही काम करून नाही दिलं, आणि आज 2-4 दिवसापासून रोज भारी भारी करून खाऊ घातलं, आणि शेवटी आमची मम्मी आज आली खिचडी भातावरती. आमची मम्मी म्हणली आज की कर खिचडी भात, तर त्याच्यामुळे मला आता खिचडी भात करायचा आहे. इकडं अजून कोण कोण, इकडं आमचा संकू आहे, याला बघितलं असेल तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये, आहे की नाही संकू, आपण शॉर्ट व्हिडिओ बनवला ना. आणि हा शिव, ही सई, ही मम्मी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, मी जाते खिचडी भात बनवायला. तर बघा खिचडी भात माझा बनवून झालाय, कुकरला टाकून दिलाय, तो शिजतोय. तोपर्यंत म्हटलं आता व्लॉग कंटिन्यू करूया. इकडं आमचं किचन आहे, छोटंसंच आहे, आणि इकडं देवघर आहे. तर आमचे मम्मी पप्पा मानभाऊपंथी आहेत, आणि हा असा आमचा देवरा आहे. इथं सगळे देव तुम्हाला मानभाऊपंथाचेच दिसणार, बाकीचे देवदेवता नाही येते. हे बघा ही मूर्ती किती छान आहे, त्याला टोप वगैरे असा मस्त असं आमचं देवघर आहे. आमचं नाही, मम्मीचं देवघर आहे. इकडं दिवा, इकडं हे बघा, हे खूप भारी आहे. धूप रोज दाखवते ना ग तू धूप देवाला. तर आमची मम्मी याच्यात रोज धूप दाखवते देवाला, आणि सगळ्या घरात पण फिरवत असे. असा मस्त मस्त असा वास सगळ्या घरात येत असतो. हा देवाऱ्यात मी तुम्हाला आता जो मुकुट दाखवला ना, तर तो आहे मुकुट चांदीचा. मी दाखवते तुम्हाला हातामध्ये घेऊन. खूप असा छोटासाच आहे बघा. हे बघा किती छान अशी त्याची डिझाईन आहे. हा त्याचा समोरचा लुक दिसतोय, आणि हा त्याचा पाठीमागचा लुक. तर हा असा चांदीचा मुकुट आहे, आणि जसा मुकुट चांदीचा आहे तसंच बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी, थांबा. तर हा मुकुट मी आत्ता बोलले तो चांदीचा, आणि ही जी बासरी आहे मूर्तीच्या हातामध्ये तर ती सुद्धा चांदीचीच आहे. त्याला छान असं इकडून होतं, हा हे बघा इकडून आहे, अशी छान छोटीशी अशी मस्त अशी डिझाईन आहे बासरीची. तर ही बासरी आणि मुकुट दोन्ही चांदीचं आहे. अशी सुंदर अशी मूर्ती आहे, आणि त्या गळ्यामध्ये असा हार घातला आहे. तर हा नाही आहे सोन्याचा वगैरे, हा आपला साधा इमिटेड ज्वेलरीचाच आहे. आणि मी आत्ता म्हणले बाकीचे देवदेवता नाही, आणि तुम्ही म्हणताल आता बाकीचं देवदेवता नाही. आणि ही जी पिंड तर दिसते, तर ही काही महादेवाची पिंड नाही आहे, ही चक्रधर स्वामींचंच अवशेष आहे. त्याला असा पिंडीचा आकार आहे. तर तो असा म्हणजे तो पण महानुभवपंथीयच अवशेष आहे. आणि इकडं सुंदर असे बालगोपालांचा बॅनर लावलेला आहे. इकडे असा मस्त मोरपीस आहे. तर चला झालाय माझा खिचडी भात बनवून. इकडं मम्मीचं चाललंय उद्याची तयारी. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. उद्या एक व्लॉग येणार आहे आपला. मावळ्याची पूजाला गेले ना मी, तर त्यावेळेसचा सुद्धा एक व्लॉग बनवणार आहे, तो सुद्धा पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे बघा हे 2 माकडं, हे आमचा संकू आहे, हा माझ्या भावाचा मुलगा आहे. माझ्या भावाचा म्हणजे सख्खा चुलत भाऊ, त्याचा मुलगा आहे. माझ्या भावाचा अजून लग्न नाही झालं, असं मुलगी तर कळवा. आणि ही आमची श्रद्धा आहे, ही पण मावशीची मुलगी आहे. त्यांना पण फार आवड आहे व्लॉग बनवायची, त्याची मावशी डोकत राहते, आहे की नाही रे. हो. चला आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, केलं नसेल तर. झाली आमच्या भाताची खिचडी, ऐकू आली का. आता जेवता. बाय बाय.